पॅनमध्ये 1 वाटी रवा आपल्याला खरपूस सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा। यामध्येच अर्धी वाटी इतकं तूप घालायचं। तुपासोबत रवा छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। आता या रव्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे। एक मध्यम आकाराचं केळं या पद्धतीने चिरून घालायचं। आता दूध आणि पाणी जे गरम करून घेतलं आहे ते या रव्यावर घालून आपल्याला 5 मिनिटं मिक्स करून वाफ काढून घ्यायची आहे। आता 5 मिनिटानंतर दुधासोबत छान रवा फुलला गेला की इथे आपण पाऊण वाटी इतकी साखर घालून घेतलेली आहे। आवडीप्रमाणे वेलची, जायफळ पूड आणि 4 ते 5 तुळशीची पानं घालून परत आपल्याला 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सुरुवातीला दूध घालून नंतर साखर घालून हा रवा तयार केला किंवा हा प्रसादाचा शिरा तयार केला की तो छान मऊसूद आणि दाणेदार तयार होतो। इथे आपण हा प्रसाद तयार करत असताना वाटीचं प्रमाण पाहिलेलं आहे। जर तुम्हाला वजनी प्रमाणात तयार करायचं असेल तर 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम प्रत्येक जिन्नस घेऊन या प्रकारेच हा रवा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे हा रवा अगदी मस्त दाणेदार तयार होतो।